हॅलो, तर आज मी तुम्हाला एक खिमा सँडविचची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 4 अंडी उकडून किसून घेतली। इथे मी कांदा, टोमॅटो, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडासा चाट मसाला टाकला, थोडीशी हळद आणि थोडासा लाल घरचा मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकलं। आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यात किसलेली अंडी टाकली। आता ही किसलेली अंडी मी 2-3 मिनिटांसाठी छान अशी परतून घेणार आहे, म्हणजे फ्राय करून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे मी 2-3 मिनिटांसाठी अंडी छान अशी फ्राय करून घेतली तेलात। आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। आता परत एकदा पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यात जे कांदा टोमॅटोचे मिश्रण बनवून घेतलं ना, ते पण त्याच्यात आता 2-3 मिनिटं चांगलं तेलात फ्राय करून घेतलं। हे पण मी अशा प्रकारे आता फ्राय करून घेणार आहे मिश्रण। आता हे मिश्रण फ्राय केलेलं अंड्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतल्यावर 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या। आता कडा साईडच्या कट करून घेतल्या आणि एका ब्रेडच्या स्लाइसवर जे मिश्रण बनवून घेतलं ते टाकलं आणि दुसरी ब्रेडची स्लाइस त्याच्यावरती ठेवून पॅक करून घेतलं। अशा प्रकारे मी 4 सँडविच बनवून घेतले आणि तव्यावर अशा प्रकारे फ्राय करून घेतले आणि तुम्ही बघू शकता इथे एक खिमा सँडविच बनवून तयार आहे। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चलो बाय बाय।